चला बाळांनो, आपण टमाटरची चटणी करू. हे बघा, आता तेल ओतलंय. आता तेल ओतलं, कांदा घालायचा. कांदा भरपूर घ्यायचा. कांदा घातला की जरा भाजून द्यायचा. कांदा हलवायचा. कांदा भाजला, थोडा भाजत आला की आपण त्यात नमक घालायचं. चवीप्रमाण नमक. आता तिखट. आता आपल्याला पाहिजे तेवढं तिखट घालायचं. किती तिखट लागतं त्याच्या ह्याच्यावर. आता घालूया तिखट. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्या अंदाजानं घालायचं तिखट. आता हलवून घ्यायचं. आता कांदा भाजत आलाय. आता टमाटर ओतायचं. चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यावर झाकण आता थोडं घालायचं. 5 मिनटं जरा कमी करून, गॅस कमी करायचा आणि थोडं झाकण घालायचं. झाकण घातलं की कूट घालायचं. आता हलवून घेतलंय. आता ह्याच्यात कूट घालायचं. 2 चमचे कूट घालायचं. 2 चमचे कूट घातल्यावर हलवून घ्यायचं. जरा चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं आता झाकण घालायचं. झाकण घातलं. आता 5 मिनिटाने परत हलवायचं. असं करून 2-3 वेळा झाकण घालायचं, हलवायचं. झाकण घालवायचं, हलवायचं. म्हणजे टमाटरच्या फोडी मऊ होतात. थोडा गॅस वाढवला. आता परत ह्याच्यात झाकण घालायचं. म्हणजे वाफीनं शिजतं. बाळांनो, आता आपली चटणी छान तयार झाली आहे. आता चपातीसोबत, भाकरीसोबत, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती ह्याच्या संगत सोबत किंवा राईस बरोबर खाऊ शकता. टमाटरची चटणी आपली तयार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब नाही. मला माझा व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करा.